नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. खूप 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 स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसं होतं तुमचा या आठवड्याचा शेवटचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. पुढचा जो आठवडा आहे म्हणजे उद्या आणि परवा मार्केटला सुट्टी आहे शनिवार आणि रविवारमुळे, परंतु पुढचा जो आठवडा आहे त्यामध्ये देखील मार्केटला काही दिवस सुट्टी आहेत दिवाळीमुळे आणि पुढचा संपूर्ण आठवडा हा फेस्टिवल आठवडा असणार आहे. त्यामुळे सर्व एम जी फॅमिलीला माझ्याकडून दिवाळीच्या भरघोस भरघोस शुभेच्छा आणि सगळ्यांची दिवाळी चांगली मस्त आणि ज्या पण तुमच्या इच्छा मनोकामना असतील त्या पूर्ण होऊ. ओके. आणि खरंच एन्जॉय करा, फेस्टिवल एन्जॉय करा. ब्रेक घ्यायचा असेल ब्रेक घ्या, कामातनं घ्यायचं असेल कामातनं ब्रेक घ्या, फॅमिलीला टाईम द्यायचा असेल फॅमिलीला टाईम द्या आणि त्याच्यासोबतच वेळ जर असेल तर मार्केटला शिकण्याकडे लक्ष द्या. कारण की मी वारंवार प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत असतो की जितकं तुम्ही शिकाल तितकं तुम्हाला प्रत्येक सेक्टरमध्ये जर तुम्ही कुठलंही असाल तर तिकडे तुम्हाला हेल्प होईल. आणि त्यातल्या त्यात आता आपण मार्केट रिलेटेड गोष्टी बोलतोय, तर मार्केटमध्ये जर तुम्हाला सस्टेन व्हायचं असेल किंवा मार्केटला जर व्यवस्थित समजून घ्यायचं असेल तर मार्केटचा अभ्यास करणं खूप 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 गरजेचं आहे. मार्केटचा जर अभ्यास नसेल, मार्केटचं जर नॉलेज नसेल तर खूपच खूपच अवघड आहे मार्केटला समजणं, जर तुमच्याकडे बेसिक नॉलेज नसेल तर. त्यामुळे मी काही ना काही गोष्टी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये देखील फक्त लेवल न ड्रॉ करता काही ना काही त्यातनं काही ना काही तुम्हाला शिकायला मिळत जाईल असं सांगण्याचा प्रयत्न करत असतो. काही लोकांना ते आवडतंही खूप चांगल्या प्रकारे, काही लोकांना ठीक वाटतं, परंतु काही लोकांना आवडतही नाही. परंतु काय असतं की बघा, पहिली गोष्ट आवडत नाही याचा अर्थ असं नाही की तुम्ही चुकीचा विचार करताय. काय असतं की कुठली गोष्ट आवड व्हायला पण थोडासा वेळ लागतो. मी याचा अर्थ असं बिलकुल म्हणत नाही की तुम्हाला ॲनालिसिस व्हिडिओ आवडत नाही म्हणजे काय की जे आपण डिस्कशन करतो ते आवडत नाही. याचा अर्थ असं नाही की तुम्ही निगेटिव्ह पद्धतीने माझ्याकडे बघताय किंवा निगेटिव्ह पद्धतीने कमेंट करता, बिलकुल पण नाही. कुठली गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट शिकतो त्यावेळेस ती बोरिंग वाटते. म्हणजे कुठली गोष्ट असो, शिकणं हे बोरिंग असतं पहिली गोष्ट तर. परंतु हळूहळू त्यामध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट यायला लागला, तुम्हाला त्याच्यामध्ये जर आवड निर्माण झाली आणि त्याच्यातनं मग हळूहळू माणसाला इंटरेस्ट होतो शिकण्यासाठी. त्याच्यामुळे ज्या लोकांना बोर होते त्यांचं काही नेगेटिव्ह नाही आहे, बरोबरच्या दृष्टीने चाललेले आहेत ते पण. कारण की काय होतं की प्रत्येक गोष्ट मला पण कुठली गोष्ट शिकायची असेल किंवा नवीन एखादं पुस्तक आलं असेल ते वाचायचं असेल, पहिलं 1-2 पेजमध्ये थोडंसं बोर होतं. नंतर जसं जसं गोष्टी समजायला लागतात तसं तसं त्याच्यामध्ये इंटरेस्ट येतो. तुम्हाला एखादा मूवी, एखादा थ्रिलर मूवी असेल तर ते थ्रिलर मूवी बघताना स्टार्टिंगला थोडंसं बोरिंग होतं, परंतु जेव्हा गोष्टी उनगलायला लागतात, जेव्हा त्या गोष्टी समजायला लागतात त्यावेळेस ते बघायला पण इंटरेस्ट येतो. तसंच मार्केटचं आहे की थोडंसं सुरुवातीला शिकताना त्रास होईल, सुरुवातीला शिकताना कंटाळा येईल, सुरुवातीला शिकताना बोर वाटेल, काय म्हणसान की काय हेच बघत राहायचं, काय तेच असतं. ओके. परंतु जेव्हा तुम्हाला त्याच्यात आवड निर्माण होईल, जेव्हा तुम्हाला गोष्टी समजायला लागतील तेव्हा मात्र मी सांगतोय ना, तुम्हाला त्या गोष्टी समजून येतील, व्यवस्थित पद्धतीने तुम्ही समजून घ्यायला शिकशाल. आणि मला स्वतः तुम्ही कमेंटमध्ये सांगता की सर तुम्ही जे सांगत होता ते बरोबर होतं. ओके. आणि तेच माझं उद्दिष्ट असतं की बाबा, जे पण गोष्ट तुम्हाला करायची आहे त्याच्यामध्ये नॉलेज घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि तुम्ही जर एक जरी व्यक्ती नॉलेज घेऊन व्यवस्थित समजून घेत असेल आणि ती जर व्यक्ती व्यवस्थित त्याच्यामध्ये शिकून व्यवस्थित त्या लेवलपर्यंत जर पोहोचली तर तो इतरांना देखील नॉलेज देऊ शकतो. अशा पद्धतीचं नॉलेज आपल्याला घ्यायचं असतं. ओके. आता प्रत्येक लोक एकाच माइंडसेटचे असेल असं नाही आहे. कोणाचं माइंडसेट एकदम शार्प असेल, कोणाला समजायला थोडासा वेळ लागत असेल, कोणाला समजून घ्यायला थोडासा वेळ लागत असेल. त्यामुळे जेव्हा प्रत्येकजण जर स्टार्ट लाईनीपासून सुरुवात झाली तर एंड लाईनीपर्यंत सगळे एकसाथ पोचतील असं नाही आहे. कारण की जर तुम्ही रनिंगमध्ये पार्टिसिपेट करताय फॉर एक्झाम्पल, तर प्रत्येकाची स्ट्रेंथ वेगळी असते. कोण थोडा स्लो धावेल, कोण थोडासा फास्ट धावेल, कोण थोडासा मीडियममध्ये धावेल. फक्त आपल्याला रेस कंप्लीट करायची याच्याकडे लक्ष ठेवायचं आपल्याला. म्हणजे काय आहे की मार्केट शिकताना थोडासा वेळ लागू शकतो, कोण लवकर शिकेल, कोण हळूहळू शिकेल. हां, पण मार्केट शिकायचं हे मात्र नक्की पाहिजे.
आणि त्याच्यासाठीच मी ॲनालिसिस व्हिडिओ म्हणा, एक दुसरा चॅनल त्याच्यावरती देखील मी काही ना काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत असतो. दुसरा चॅनल म्हणजे जो डिकोड मनी माइंड चॅनल आहे, त्यावरती मी एक पॉडकास्ट दिला होता त्या रवी सरांना. तिकडनं तुम्हाला काही ना काही शिकायला मिळालं असेल. तसंच एक व्हिडिओ देखील त्यांच्याशी मी तयार केलेला आहे त्यांच्यासोबत. तर जर कोणी इंटरेस्टेड असेल तर नक्की बघू शकता. इंटरेस्टेड म्हणजे बघाच एकदा तुम्ही, कारण की बघा इकडे डिकोड मनी माइंड हा चॅनल आहे आणि इथे आपला व्हिडिओ आहे. आता कशाच्या बाबतीत व्हिडिओ आहे? रिस्क मॅनेजमेंटच्या बाबतीत व्हिडिओ आहे. ओके, आपला व्हिडिओ ॲनालिसिस व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही या चॅनलवरती जाऊन हा व्हिडिओ देखील पाहू शकता. खूप चांगल्या पद्धतीने मी समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे रिस्क मॅनेजमेंटच्या बाबतीत. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करू शकता आणि व्हिडिओ देखील बघू शकता. बेसिकली डिकोड मनी माइंड चॅनल आहे, त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर मार्केटची डेली न्यूज आहेत, IPO रिलेटेड गोष्टी आहेत आणि पॉडकास्ट देखील आहेत. ओके, तर एकदा नक्की जाऊन चेक करू शकता. बाकी आपला व्हिडिओ नक्की बघा, जिकडे मी त्यांना थोडा वेळ दिला होता व्हिडिओसाठी, तर तिकडे नक्की जाऊन बघा. ओके, आणि आजचा दिवस जर बघाल तर फ्रायडे होता आणि ओव्हरऑल मार्केटने चांगली मोमेंटम दिली. मग ती निफ्टी असो, बँक निफ्टी असो, सेन्सेक्स असो, तिन्ही इंडेक्समध्ये मार्केटने चांगली मोमेंटम दिली. थोडंसं वाटत होतं काल की चांगली मोमेंटम नंतर आज थोडासा दिवस साईडवेज राहू शकत होता, परंतु ज्या पद्धतीने मार्केटनी लेवल फॉलो केल्यात एक चांगला मोमेंटम बघायला मिळाला. ओके, आता शनिवार रविवार सुट्टी आहे मार्केटला. सोमवारी मार्केट ओपन आहे, तर सोमवारच्या दिवसासाठी आपल्याला निफ्टीचा, बँक निफ्टीचा आणि सेन्सेक्सचा ॲनालिसिस करायचा आहे. त्यामुळे व्हिडिओ थोडासा मोठा होईल, शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करत जावा. जितके पॉसिबिलिटी आहे शेवटपर्यंत बघितलं तर काही ना काही त्यातनं शिकायला तुम्हाला मिळेल. आणि जर नसेल पॉसिबल तर नंतर बघत जा, वेळ काढून बघत जा. आपण पूर्ण व्हिडिओ बघण्याचा ट्राय करत जाऊ, कारण की निफ्टीमध्ये, बँक निफ्टीमध्ये, सेन्सेक्समध्ये वेगवेगळी प्राइस ॲक्शन असते, वेगवेगळ्या कन्सेप्ट तिथं झालेल्या असतात तयार, आणि त्या कन्सेप्ट मला तुम्हाला सांगायच्या असतात. त्यामुळे आय होप तुम्ही सगळा व्हिडिओ बघत असाल. चॅनलवर नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा, कारण की 70 ते 80% लोक आहेत जे रेग्युलर व्हिडिओ बघतात परंतु सबस्क्राईब करत नाही. ओके, आणि ज्या पद्धतीचं आपलं चॅनल आहे, पुरेपूर मी जितकं मला मार्केटबद्दल समजते तितकं मी तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करत असतो, परंतु आपले सबस्क्रायबर खूप कमी आहेत. ओके, आधी तर हा जो चॅनल होता तो मला हिंदीमध्ये करायचा होता, परंतु हिंदीमध्ये व्हिडिओ देखील केले होते, परंतु खूप लोकांचे रिक्वेस्ट होते की सर मराठीमध्ये करा. मराठीची जी लँग्वेज आहे आपली ती व्यवस्थितपर्यंत पोहोचवता येते. मग मी पण तुमच्या आग्रह खातीर ठरवलं की चला मराठीतच करूया. परंतु आता तुम्ही जर बघाल तर सबस्क्राईब तुम्ही करत नाही. ओके, सो बघा, पटलं तर सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर नक्की करा. या व्हिडिओचा लाईकचा गोल आहे 2000 लाईक आणि 500 कमेंट. आता मी वाट बघणार आहे की 2000 लाईक होतात ते, 500 कमेंट होतात ते की नाही. ओके, तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बरं, शिकण्यासाठी आपलं प्राइस ॲक्शन ट्रेडिंग कोर्स जर जॉईन केला नसेल तर त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दिलेली आहे, तिकडे जाऊन तुम्ही जॉईन करू शकता जर तुमची इच्छा असेल तर. आणि ज्यांनी जॉईन केलं आहे ते त्यांचा एक्सपिरियन्स नक्की शेअर करू शकता. लाईव्ह मार्केटमध्ये ज्या मित्रांनी प्राइस ॲक्शन सेटअप ट्रेडिंग कोर्स जॉईन केलेला आहे त्यांचे मेसेज येतात की काय सेटअप झाले, ते आवर्जून मेसेज करत असतात. आणि करत राहा, जर तुम्हाला ज्या गोष्टी समजतात ते सांगत राहा. ओके, आज पण भरपूर काही सेटअप होते प्राइस ॲक्शननुसार. आय होप तुम्ही ते बघितले असेल लाईव्ह मार्केटमध्ये. ओके, तर व्हिडिओला सुरुवात करूया. तुमच्या समोर जो चार्ट आहे तो निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट आहे. आता बघा, आपण डिस्कशन काय केलं होतं ते समजून घ्या आधी. काल मार्केटने ही मोमेंटम दिली होती, दिसतंय का, माझा फोटोमध्ये येतोय का? ठीक आहे, एक सेकंड. काल मार्केटने ही मोमेंटम दिली होती, मार्केटने एक पुलबॅक घेतला. डिस्कशन काय झालं होतं की डाऊन साईडला जर गॅप डाऊन ओपन झाला तर अपॉर्च्युनिटी कमी असेल. अपॉर्च्युनिटी कधी येऊ शकते, जेव्हा 25,628ची लेवल मार्केट व्यवस्थित टप्पा रेजिस्टन्स ब्रेक, मार्केट गेलं वरती, रेजिस्टन्स घेतला बघा, इकडे खाली आलं, पुलबॅकने लेवल ब्रेक झाली आणि त्याच्यानंतर फर्स्ट सेकंड जे आपण लेवल डिस्कशन केलं होतं तिथपर्यंत मार्केटने मोमेंटम द्यायचा प्रयत्न केला. आता इकडे डबल टॉप देखील झाला. ज्याला डबल टॉप सेटअप माहिती आहे त्याला पकडता आलेला असणार आहे. ज्यांनी प्राइस ॲक्शन कोर्स केलेला आहे त्यांचे देखील मेसेज आले. एखादा मेसेज मी टेलिग्राम ग्रुपवरती देखील शेअर केला होता एका मित्राचा. ओके,
डबल टॉप तिकडनं कुठपर्यंत आला तो मोमेंटम 25,628, त्याच्यानंतर तिकडे वर. आता काय झालं इकडे बघा, लक्षात घ्या प्राइस ॲक्शननुसार मार्केटने इकडे एक स्विंग तयार केला आणि दुसरा स्विंग तयार केला. आता तुम्ही मला सांग एक स्विंग केला आणि दुसरा स्विंग केला म्हणजे काय, तर मार्केटने एक वन डायरेक्शनमध्ये मोमेंटम दिला इकडनं छोटासा पुल बॅक घेऊन, हा एक मोठा स्विंग क्रिएट केला म्हणजे रिसेंटली रेजिस्टन्स हा क्रिएट केला आहे. ओके, आणि त्याच्यानंतर जो एक स्विंग तयार केला हा स्विंग, म्हणजे हा एक स्विंग आणि हा एक स्विंग, हे दोन स्विंग आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहे आपल्याला प्राइस ॲक्शनमध्ये. तर या दोन स्विंगचा काय विचार करायचा लक्षात ठेवा की स्ट्रॉंग बुलिश मोमेंटम जर हा स्विंग ब्रेक होत असेल तर एक फ्रेश ब्रेकआउट बघायला मिळू शकतो. आणि सेलिंग साईडला ब्रेकडाऊन कधी मिळू शकतो, ज्यावेळेस ही जी इम्पॉर्टंट लेवल आहे ही जेव्हा ब्रेकडाऊन होईल त्यावेळेस आपल्याला एक नेगेटिव्ह सिनेरिओ बघायला मिळू शकतो. परंतु आता ही रेंज खूप मोठी आहे, लक्षात घ्या. साधारण 150 पॉईंटची रेंज आहे, तर आपण त्याला थोडंसं इकडे ॲडजस्ट करणार आहोत. जर सेफर साईडच राहायचं असेल तर ही पूर्ण रेंज ॲज अ नो ट्रेडिंग झोन कन्सिडर केली तरी हरकत नाही. 25,778 हा एक रेजिस्टन्स आणि हा एक स्विंग म्हणजे 25,622. ही पूर्ण एक रेंज आहे जी थोडीशी कन्सोलेशनमध्ये बघायला मिळते, परंतु त्यातल्या त्यात जर नॅरो रेंज बघितली तर ही एक रेंज आहे 25,740, 25,674. हा एक छोटासा नो ट्रेडिंग झोन म्हणतोय. जर स्कॅल्पिंगचा विचार झाला तर हा स्कॅल्पिंग मोमेंटम छोटासा आणि हा स्कॅल्पिंग मोमेंट छोटासा, इतकंच थोडं लक्षात ठेवायचं. इकडे रिस्क फॅक्टर पण हाय आहे, तर त्या रिस्कला तुम्ही तुमच्या विचारात घेऊ शकता. बरं, समजले ह्या 2-3 लेवल. आता ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन कुठून बघायला मिळू शकतो, त्याची पॉसिबिलिटी कुठून आहे, तर हा स्विंग आणि डाऊन साईडला हा स्विंग. आता ऑलरेडी जर बघितलं तर निफ्टीला आजचे 5 ते 4 ट्रेडिंग सेशन जर बघितले, जवळजवळ 7 ते 8 ट्रेडिंग, म्हणजे इकडनं जर बघितलं तर एक बुलिश मोमेंटम, एक बुलिश फ्लॅग एंड पोल आणि तिकडनं परत एक मोमेंटम. म्हणजे हे जे चक्र आहे प्राइस ॲक्शनचं, इम्पल्सिव्ह वेव्ह, करेक्टिव्ह वेव्ह, इम्पल्सिव्ह वेव्ह, हे चक्र कुठे ना कुठे इकडे एकदा संपलेलं आहे. ओके, म्हणजे ही जी एक प्राइस ॲक्शन जे आहे ना, प्राइस ॲक्शनचं फॉर्मॅट एकदा कम्प्लीट केलेलं आहे. आता हाय पॉसिबिलिटी काय आहे की हा इकडे कन्सोलेशन करू शकतो आणि नंतर एक फ्रेश ब्रेकआउट बघायला मिळू शकतो, जर याला मोमेंटम कंटिन्युअसली हायर हाय क्रिएट करायचा असेल तर. तर ही एक प्राइस ॲक्शन इकडे बनते. सेकंड प्राइस ॲक्शन काय आहे की जर हा स्विंग क्रिएट झाला आहे, इकडे इम्पल्सिव्ह करेक्टिव्ह झाली, आता याला जर इकडनं डाऊन साईडला येत असेल तर याला ही लेवल ब्रेक करणं गरजेचं आहे 25,622ची. मग तेव्हा आपण विचार करू शकतो की बाबा आता नेगेटिव्ह सिनॉरिओ एक आपल्याला बघायला मिळू शकतो 25,300 पर्यंत. तर हा एक सेलिंग साईडची प्राइस ॲक्शन ओपन होती. ओके, परंतु इंट्राडेमध्ये काय इम्पॉर्टंट आहे, इंट्राडेमध्ये स्विंग इम्पॉर्टंट आहे. तर डाऊन साईडला लेवल आपल्या समोर दिसतात, त्यामुळे आपण आधी डाऊन साईडचे लेवल डिस्कशन करूया. हा एक स्विंग आहे डाऊन साईडला. त्याच्यानंतर जर बघितलं तर आजचा इंट्राडे लो आपण कन्सिडर करू शकतो आणि ह्या लेवल आपल्याला डाऊन साईडला बघायला मिळतं ते. ओके, 25,674 ही जर लेवल ब्रेक होतीये, छोटासा टप्पा खाऊन लेवल जर ब्रेक होत असेल तर नेगेटिव्ह साईडच्या काय लेवल ओपन होतं ते, हा सपोर्ट 25,622, सेकंड नेगेटिव्ह साईडचा सपोर्ट 25,565 आणि थर्ड नेगेटिव्ह साईडची लेवल 25,500. या 3 लेवल आपल्याला डाऊन साईडला हे 3 सपोर्ट बघायला मिळत आहे. ओके, तुम्ही तुमच्या चार्टवरती नोट करून ठेवू शकता. बुलिश साईडला काय, आता 1 तासाचा टाइम फ्रेमवरती जर गेलं तर बुलिश साईडला काय बघायला मिळते,
एक शेवटचा स्विंग ओपन होतोय, कुठे येतो? या लेवलवरती. परंतु आता इकडे जर बघितलं तर एका दिवसामध्ये ही मोमेंटम लास्ट टाइम आली होती का नाही, 1 2 3 4 दिवस लागले होते, परंतु डाऊन येताना जोरात आला होता. त्याच्यामुळे थोडंसं आपल्याकडे काळजी घेणं गरजेचं आहे लेवल टू लेवल. काय लेवल इकडे बनतात, आता आपण ऍडजस्ट करूया. हा डबल टॉपचा स्विंग इम्पॉर्टंट आहे. इकडे स्कॅल्पिंग आपण आत्ताच विचार केला होता या स्कॅल्पिंग लेवलचा 25,778. ही लेवल निघतीये तर या दोन लेवल ओपन होताना दिसू शकतात. कोणत्या आहेत त्या लेवल? 25,838 आणि 25,900. या दोन लेवल ओपन होताना दिसतात फर्स्ट सेकंड. ओके, आता इकडे थोडंसं प्रायजेक्शन लक्ष ठेवायचं. एक सेलिंग अपॉर्च्युनिटी आली, वरती गेलेलं आहे. इकडनं जाऊन जर इकडनं गेला तर इथे थोडासा टाइम स्पेंड करणं गरजेचं आहे. इथे टाइम स्पेंड, इथे कुठलं तरी बुलिश प्रायजेक्शन करून ते मग लेवल ब्रेक होत असेल तर या दोन लेवलचा विचार करणं गरजेचं आहे. अन्यथा या रेजिस्टन्सवरती रिस्क फॅक्टर हाय आहे बुलिशच्या साईडला. तर ह्या गोष्टी तुमच्या माइंडमध्ये पाहिजे तशा. ओके, बाकी नो ट्रेडिंग झोन छोटासा आहे, आता आपण डिस्कशन केलेलं आहे. गॅप अप जर ओपन होतोय तर थोडंसं वेळ जाऊ द्या. एखादा तासभर वेळ गेल्यानंतर जर लेवल ब्रेक होत असेल तर त्याचा विचार करू शकता. गॅप डाऊनला इथलं कुठलंही स्कोप इकडे बघायला मिळत नाहीये. गॅप डाऊन जर झाला तर एक पुलबॅक नंतर त्याच्यानंतर जर हा सपोर्ट ब्रेक होते तर डाऊन साईडचे लेवल जे आपण डिस्कशन केलंय त्याचा विचार करू शकता. ओके, ओव्हरऑल चार्ट जर बघितला तर थोडंसं कन्फ्युजन क्रिएट झालेलं आहे टॉप लेवलला, हायर लेवलला, तर त्याचा विचार थोडंसं करायला पाहिजे. ओके, निफ्टीचं ॲनालिस नंतर बँक निफ्टी सेन्सेक्सचं बघायचं आहे. पूर्ण व्हिडिओ बघण्याचा प्रयत्न करा. निफ्टीचे लेवल झालेत म्हणून सोडून जायचा विचार करू नका. आता काय होतं की जर कोणाला इम्पॉर्टंट काम असेल ठीक आहे, परंतु 2 दिवस सुट्टी आहे तर थोडंसं निवांत बघा आणि वही पेन नक्की जवळ ठेवत जावा, जेणेकरून काही इम्पॉर्टंट लेवल, इम्पॉर्टंट गोष्टी तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोट करू शकता. बाकी बँक निफ्टीचा चार्ट आहे. काय काय केलं बँक निफ्टीनं आजच्या दिवसामध्ये? वॉलेटाईल होतं बँक निफ्टी. सगळे लेवल आपण रिमूव्ह करूया. बँक निफ्टी जर बघितलं तर एक इकडे ट्रेंड लाईन क्रिएट झाली बँक निफ्टीमध्ये. ट्रेंड लाईन ब्रेक झाली आहे, खाली आलाय, परत अप्पर अप साईडने ब्रेक, डाऊन साईडने ब्रेक झाली, परत अप्पर साईडला रेजिस्टन्स घेतला. ओके, थोडंसं आपण याला रिमूव्ह केलं तर हरकत नाही, कारण की थोडीशी आपल्याला या रेंजमध्ये नाही मिळत आता. परंतु जर ओव्हरऑल जर विचार केला तर ही प्रायजेक्शन थोडीशी समजून घ्या. इकडनं बुलिश मोमेंटमला सुरुवात झाली होती, इकडनं थोडासा पॉज घेतला होता या लेवलमध्ये, परत एक बुलिश मोमेंटम आला होता, इकडे थोडासा पॉज घेतला होता, परत एक बुलिश मोमेंटम आला होता, इकडे थोडासा पॉज घेतला होता. परंतु जे इकडे बघाल तर सेलिंग इतकी प्रेशर नव्हता, इकडे बघाल तर सेलिंग इतका प्रेशर नव्हता. आज इथे बघितलं तर सेलिंग प्रेशर थोडासा जास्त होता. आणि जर नीट विचार केला तर जे स्विंग होते ते स्विंग इकडे ब्रेक नव्हते झाले, परंतु आता मेजर स्विंग इकडे ब्रेक केलाय, परंतु त्याची क्लोजिंग परत वरच्या साईडला. म्हणजे जरी इकडनं आपल्याला नेगेटिव्ह सिनोर क्रिएट करून परत तो वरती गेला. आता याची जी अपसाईडची जी डायरेक्शन आहे, ही जी डायरेक्शन आहे अपसाईडला जी चालली ती अप ट्रेंड आहे, आपण थोडक्यात म्हणू शकतो याचा अप ट्रेंड. आता हा अप ट्रेंड कधीपर्यंत व्हॅलिड राहू शकतो? जोपर्यंत हा जो स्विंग आहे 57,400चा, जोपर्यंत हा स्विंग सपोर्टचं काम करतोय तोपर्यंत. हा सपोर्ट जर ब्रेक होतोय तर ही जी ट्रेंड लाईन आहे किंवा ही जी अप ट्रेंड आहे, हा स्विंग ब्रेक झाल्यानंतर हा अप ट्रेंड फेल होतोय. मग या अप ट्रेंडमध्ये आपल्याला काय प्रायजेक्शन बघायला मिळू शकते की या अप ट्रेंडमध्ये जे जे हे स्विंग इकडे रिसेंटली क्रिएट झाले ते हे स्विंग आपल्याला परत बघायला मिळू शकतं. ते ही
ही प्रायजेक्शनची मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय की अशा पद्धतीने प्रायजेक्शन चालतं. परंतु ही जर लेवल ब्रेक नाही होते तर याचा जो अप ट्रेंड आहे हा अप ट्रेंड अजूनही कंटिन्यू तसंच राहू शकतो जिथे आपल्याला ही प्रायजेक्शन बघायला मिळत आहे तिथे. ओके, सो 57,400 इम्पॉर्टंट काय आहे, सपोर्ट आहे. बरं, आता 57,400 जसा इम्पॉर्टंट सपोर्ट आहे डाऊन साईडसाठी, तसा सपोर्ट तसा रेजिस्टन्स बुलिश साईडला पण आहे. कुठला रेजिस्टन्स आहे तो, इकडे काय बघायला मिळते आपल्याला 57,800. म्हणजे 57,400 आणि 57,800 ही जर 400 पॉईंटची रेंज जर बघितली तर ही रेंज थोडीशी मार्केटला कन्फ्युजन करते, बँक निफ्टीला कन्फ्युजन करते, ट्रेडरला कन्फ्युजन करते. मग त्या कन्फ्युजनमध्ये जर आपल्याला गुंतायचं नसेल तर आपल्याला हा आणि हा ही जी रेंज आहे ही रेंज जितकं या रेंजपासून आपण लांब राहू तितकं चांगलं असणार आहे. ओके, सो बघायला जर गेलं तर 400 पॉईंटचा एक नो ट्रेडिंग झोन इकडे ओपन होते. आता वाटायला खूप मोठा वाटू शकतो, काय काही एखादा दिवस मिस होऊ शकतो आणि जर रिस्क असेल तर ते दिवस मिस झाले तरी काही हरकत नसायला पाहिजे. कारण की जर प्राइस ऍक्शन सांगतो आपण त्याच्या हिशोबाने चालतोय. बरं, आता डाऊन साईडला जर 57,420 ची जर लेवल ब्रेक होती तर काय सपोर्ट येते परत, फर्स्ट सपोर्ट, सेकंड सपोर्ट काय आहे हा वाला, आणि थर्ड सपोर्ट काय हा गॅप, या लेवल आपल्याला डाऊन साईडला म्हणतात. आता एक तासाच्या टाइम फ्रेमवरती जर बघितलं तर बँक निफ्टी बऱ्यापैकी वरती आहे, बऱ्यापैकी. आपण नीट जर विचार केला तर बँक निफ्टीने ऑल टाइम हाय गाठलेला आहे. बँक निफ्टीने ऑल टाइम हाय गाठलेला आहे. तुम्ही जर इकडे आवरली चार्टवरती गेला तर बँक निफ्टी ऑल टाइम हायवरती गेलाय. आणि किती चाललं होतं मार्केटमध्ये, नेगेटिव्ह सिनरो आहे, असा सिनरो आहे, तसा सिनरो आहे. आज जर बघायला गेलं तर बँक निफ्टी ऑल टाइम हायवरती आहे. ओके, त्यामुळे फ्रेश लेवल आता आपल्याला राऊंड लेवलचा विचार करावा लागणार आहे. पहिली राऊंड लेवल जर बघितलं तर 58,000ची आहे, त्यानंतर 5800, 58,200 या काही राऊंड लेवल आहे, याचा आपण विचार करू शकतो. एकदा येऊ द्या, छोटासा पुलबॅक घेऊ द्या, पुलबॅक घेऊन लेवल ब्रेक होती तर 58,000, 58,100 आणि 58,200 या लेवल आपल्याला ओपन होताना दिसू शकतो. ओके, नो ट्रेडिंग झोन थोडासा मोठा आहे, विचार करा त्याचा नो ट्रेडिंग झोनचा. काही ना काही कारण असतं नो ट्रेडिंग झोन मोठ्याचं. ओके, तर तो समजला असेल तुम्हाला. बाकी सेन्सेक्स जर बघितलं तर सेन्सेक्सचं जर बघितलं तर सेन्सेक्स आता ऑल टाइम हायच्या आसपास आहे. ब्रेक केलंय का नाही, ऑल टाइम हाय कुठे, या लेवलवरती आहे 85,976. परंतु ही जी प्राइस ॲक्शन आहे खूप डेंजरस बुलिश प्राइस ॲक्शन दिसते. ठीक आहे, बघूया आपण 5 मिनिटं टाइम फ्रेमवरती. बाकी सेन्सेक्समध्ये काय डिस्कशन केलं होतं आपण बघा, व्यवस्थितरित्या बघा इकडे काय प्राइस ॲक्शन केली. इकडनं आला, कप अँड हँडल पॅटर्न क्रिएट केला, ब्रेकआउट दिला, ब्रेकआउटचा मोमेंटम बरोबर त्या लेवलवरती रेजिस्टन्स घेतला, खाली आला आणि तिकडनं बुलिश मोमेंटम दाखवला. तर एक प्राइस ॲक्शन ज्याला ज्याला समजते कुठे ना कुठे त्याला मार्केट थोडंसं रीड करायला सोपं जातं. ट्रेंड लाईन बऱ्यापैकी योग्य ट्रेंड लाईन इकडे आपल्याला क्रिएट होताना दिसते. काय आहेत इम्पॉर्टंट सपोर्ट, इम्पॉर्टंट सपोर्ट, इम्पॉर्टंट रेजिस्टन्स. अग्रेसिव्ह थोडं ठेवू शकतो का आपण, ओनली स्कॅल्पिंग इथे होऊ शकतं, बाकी काही नाही. मोठा ट्रेंडचं जरा अवघडच आहे.
लेवलच आहे तिथे. ते ऑल टाईम हायच्या आसपास आहे. त्यामुळे राउंड लेवलवरतीच थोडा विचार करणं गरजेचं आहे. इकडे जर बघितलं तर हा एक स्विंग आहे, हा एक स्विंग आहे, ट्रेंड लाईन आहे. एकदम खाली टप्पा खाऊ द्या, लेवल ब्रेक होती तर हा या स्विंगपर्यंत एक मोमेंटम 8472, 84,400 आणि 84,600 या काही लेवल आपल्याला ओपन होताना दिसतात आहे बुलिश साईडला. डाऊन साईडला जर बघितलं तर फर्स्ट सपोर्ट, सेकंड सपोर्ट, थर्ड सपोर्ट. ओके, ट्रेंड लाईन आत्ताच तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केला. ट्रेंड लाईन देखील आहे इकडे. टप्पा छोटासा खाऊ द्या. 83,700ची लेवल जर काढतोय तर 83,478, 83,363 आणि 83,250 या काही लेवल आहेत. 1 2 3 डाऊन साईडला ओपन होताना दिसू शकतं. ओके, नो ट्रेडिंग झोनचा जर विचार केला तर 84,028, 83,700 नो ट्रेडिंग झोन आहे. तर सोमवारी थोडं मार्केट आपल्याला स्लो राहताना दिसू शकतं. आणि एक सेकंड आपण बघूया की एक्सपायरी कधी आहे. निफ्टीची एक्सपायरी 20 तारखेलाच एक्सपायरी आहे, म्हणजे सोमवारच्या दिवशी निफ्टीची एक्सपायरी आहे. तर ती एक लक्षात ठेवूया आपण की ओए डाटा काय सांगते बघूया. पण एक्सपायरी, कारण की मंगळवारी सुट्टी आहे मार्केटला, तर एक्सपायरी जर बघितली तर सोमवारीच आलेली आहे. 25,700 ॲट द मनीची लेवल आहे. 25,700 आणि 25,700 वरती जर बघितलं तर जवळजवळ 78 लाख पुट रायटिंग आहे. 78 लाख. ओके, आणि 70 लाख परत कॉल रायटिंग देखील आहे. तर हीच रेंज कन्सोलेशनची आहे. स्ट्रॅडल क्रिएट झालेले आहेत ऑप्शन रायटरचे. तर स्ट्रॅडलमध्ये थोडंसं इकडे आपल्याला साईडवेज राहताना दिसू शकतं. बाकी जिकडे ब्रेकआउट येईल तिकडेच साईडला मुवमेंटम येण्याची पॉसिबिलिटी हाय आहे. ओके, तर ही गोष्ट लक्षात ठेवा की सोमवारी एक्सपायरी आहे निफ्टीची. स्टार्टिंगला आता कसं थोडंसं बघताना माझ्या लक्षात आलं होतं, परंतु जे स्टार्टिंगचं पार्ट होतं ते तुम्हाला एज्युकेशन ह्या गोष्टी सांगण्यामध्ये कुठं ना कुठं माझ्याकडून ते मिस झालं. पण ठीक आहे, जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर तुम्हाला ही गोष्ट समजली असणार आहे. आणि व्हिडिओ जर तुम्ही शेवटला बघितला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा निफ्टी एक्सपायरी. ओके, चला नक्की शेअर करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्सचा. आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. आणि तुम्हाला सर्व पुन्हा एकदा दिवाळीच्या हार्दिक 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 शुभेच्छा. धन्यवाद.